अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो तया आठविता महापुराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर दलितावरदर्श श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रभातवनी माता पिता गणपती बाप्पा मंगलमूर्ती ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रूप रूप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे ओनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला ह्या चॅनलला आहे ना 101 सबस्क्रायबर झालेले बरं आणि जवळजवळ 7000 माणसांनी व्ह्यूज केलेले आहेत. म्हणजे जरी आपण थोडक्यात इथं करतो आहे परंतु त्याचा प्रसार होतो आहे घरी घरी थोडा थोडा. आता असा जो श्लोक आहे तो 11वा श्लोक आहे. नाही 11वा नाही 12वा श्लोक. 12वा श्लोक आणि ओव्या क्रमांक आहे 101 ते 118. हा झाला ना इष्टान भोगन झाला ना आपला. हा तो झाला भोग एकमेकांना देवचे. आता 13वा यज्ञशिष्ट असं ना. हा झाला ना आपला इष्टान भोगांनी हो देवान. नाही तो नाही झाला तो नाही झाला इष्टभोग द्यायचे झाले ना. नाही तो नाही झाला. आता 12वा बरोबर आहे. 12वा. तो आता आपण 12वा श्लोक घेऊ आपण. मी बोलेल पुढे आपण मागं म्हणायचं. इष्टान भोगानि वो देवा इष्टान भोगानि हो देवा इष्टान भोगानि वो देवा इष्टान भोगानि हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः दास्यन्ते यज्ञ भाविताः दास्यन्ते यज्ञ भाविताः दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान् प्रदायभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सा यो भुङ्क्तेस्तेन एव सा. परत एकदा म्हणतो मग आपण म्हणायचं आहे. इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान्
प्रदायभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव साः म्हणा. तान् भोगान् वो देवा दास्यन्त यज्ञभाविका यो भुङ्क्ते तेन एव सः. आजचा 6 मे आज आहे की नाही, आणि वार कुठला आहे आज? बुधवार. बुधवार. तर आजचं महात्म्य, आजचं असं आहे जागतिक पर्यावरण दिन आहे. आणि पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांची जयंती आहे आज. त्याच्यानंतर टॉनी ब्लेअर म्हणून माजी पंतप्रधान आहे ब्रिटनचे, त्यांचा पण जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर ह्या श्लोकामध्ये भगवंताने चोर कोणाला म्हणायचं? स्तेन म्हणजे चोर. समाजामध्ये आपण कोणालाही चोर म्हणतो, तर कोणाला चोर म्हणायचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवंताने. म्हणजे भगवंताने स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं हे सांगितलं आहे, आणि चोर कोणाला म्हणायचं हे पण सांगितलेलं आहे. बघा, समाजामध्ये ना 2 वर्ग असतात. एक वर्ग आहे कृतज्ञ आणि एक वर्ग आहे कृतज्ञ. तर हा जो कृतज्ञ आहे हा चोर आहे. तर याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की इष्टान भोगान हिवो देवा. म्हणजे तुम्ही जेव्हा यज्ञ करता तेव्हा तुम्हाला देवता इष्ट भोग देतात. इष्टचा अर्थ होतो योग्य, उचित भोग तुम्हाला देतात. आणि मग काय होतं, ते तृप्त होतात. तुम्ही काय करता, यज्ञ करता, आणि यज्ञ केल्यानंतर देवता प्रसन्न होतात, आणि देवता प्रसन्न झाल्यावर तुम्हाला ते समृद्धी देतात, आहे की नाही. आणि मग तुम्हाला भोग तुम्हाला देतात, समृद्धी तुम्हाला देतात. मग त्यातला काहीतरी वाटा आपण काय केला पाहिजे, यज्ञाला दिला पाहिजे. आणि तुम्हाला यज्ञाला तुम्ही जर का अर्पण करणार नाहीत, संपूर्ण वाटा तुम्हीच घ्याल, तर काय होणार, मग तुम्ही चोर ठरणार. म्हणून आपण जीवनामध्ये आपला हा भाग बराच वेळा आपण बोललो आहे की आपण काहीतरी कर्तव्य आहे समाजाप्रती आपण केलं पाहिजे. आणि हे कर्तव्य करत असताना आपण समाजामध्ये लहानसं मोठं होतो, कर्तृत्ववान होतो. बघा, एका दिवशी बघा, एका ठिकाणी अर्जुनाने म्हटलं आहे की पार्थू द्रोणाचा केला, तेने मज धनुर्वेद दिला. म्हणजे गुरु हा शिष्याला काय करतो, मोठा करतो. मनुष्य प्रत्येक, आता छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले, महापुरुष झाले, परंतु त्यांच्या मागे इतरांचा श्रम आहे. प्रथम श्रम त्यांच्या आईचं आहे, नंतर त्यांच्या वडिलांचं आहे, त्यांच्या गुरूंचं आहे, आणि स्वतःचं कर्तृत्व पण आहे. आणि याच्यामुळे ते समाजात मोठे झाले. पण काय करतो माणूस, आपल्यासारखा सामान्य माणूस मोठा झाला का तो विसरून जातो. याने आपल्यावर उपकार केलेत हे विसरून जातो. सूनबाई विसरून जाते सासूला, नवीन ती उपकार, म्हणजे ती प्रेम करत असते, नंतर उलट चित्र होऊन जातं. मग ती अशी म्हणते, सासूबाई आमच्यात राहतात. नवीन काय होतं, नवीन की सूनबाई आमच्यात राहते. आणि नंतर काय होतं, ते तुम्हाला माहिती आहे, माशेलकर म्हणून आहेत होते कॉम्प्युटर. हां, ते माशेलकरांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की आई वडील कुठे राहतात, ते म्हणे मी आई वडिलांकडे राहतो. 80व्या वर्षी त्यांची मुलाखत झाली होती. 80व्या वर्षी ते म्हणतात, आणि त्यांना त्यांना आईवडील होते त्यावेळेला. म्हणजे 70 वर्ष असेल त्यांचं वय, आणि आईवडिलांचं 90च्या आसपास असेल. तर तेव्हा ते म्हटले की मी आईवडिलांकडे राहतो, आईवडील माझ्याकडे नाही राहत म्हणे. तर ही बुद्धी तुम्हाला कुठे येते, जेव्हा तुमच्याकडे विवेक असेल, तुम्ही स्वधर्माचा अनुष्ठान कराल. आणि भगवंतानी मला दिलेलं आहे, मी नाही कमवलेलं आहे.
ही जर का भूमिका तुमची असेल तर तुम्ही यज्ञामध्ये काहीतरी काय कराल, समाजामध्ये काहीतरी द्याल. बघा, 1 रुपया जर का आपल्याला मिळाला समजा, तर त्यातले 10 पैसे कोणाचे असतात? समाजाचे असतात. तर आपण काय केलं पाहिजे? आपण ते बाजूला काढून, अहो या जगामध्ये फार दुःख आहे आपण थोडा तरी दूर करण्याचा प्रयत्न केला. सगळंच काय सरकार करत नाही. तर हा जर का भाग आपण घेतला तर आपण निश्चितच स्वधर्माचं आचरण करू. आणि आपल्याला देवता बघा, दिल्याने देत, म्हणजे बघा कुसुमाग्रजांची कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपण नुसतंच घ्यायचं नाही समाजाकडनं, तर घेता 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 समाजालाही काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर याच्यामध्ये फक्त चोराची व्याख्या तुकाराम महाराजांनी काय केले हे सांगू, आणि नंतर आपण लगेच ओव्या बघू. तर तुकाराम महाराज काय म्हणतात बघा आता, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत. स्वतःची स्त्री आपली म्हणजे पत्नी, पुत्र आणि कलत्र म्हणजे नातेवाईक हे सगळं माया आहे, हे काय खरं नाही याच्यामध्ये. आणि पुढे काय म्हणतात, शेवटीचा अंत नपवे कोणी. काय ह्याच्यातलं कोणी आपलं नाही आहे खरं म्हणजे. आणि पुढे काय म्हणतात, यमाची या हाती बांधून या देती. प्राण गेला का ते काय करतात, जावा याला घेऊन. एकदा का प्राण गेला तर लगेच घाई होते, आहे का नाही. चला चला नातेवाईकांना बोलवा, लांबचा नातेवाईक नाही आला तर जाऊ द्या, पण यांना हलवा. पुढे काय म्हणतात, भूषणही घेते काढून या. सगळे भूषणे, तुमच्या हातात अंगठी असेल तर अंगठी सहित जाळलं जातं का आपल्याला, अंगठी काढून घेतली जाते. पुढे काय बघा आता, आयसिया चोरांचा कैसा हा विश्वास. बघा हे तुकारामाचा अनुभव आहे, म्हणजे भगवंताने सांगितलं आहे आणि यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ते म्हणतात ना घरचाच भेदी. हां, पुढे काय, धरली तुझी आस तुका म्हणे, म्हणून मी तुझी आस धरली. कारण आपल्याला सांभाळणारा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवार आहे, हाच भगवंत आहे. आता आपण जास्त विश्लेषण करायचं नाही, आज वेळ पण आपल्याला आता 12 मिनटं झालेत. आता फक्त आणखीन एक थोडं एक वाक्य घेतूनच आपण सुरुवात करू. तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. फार करायचा परोपकार नाही करता आला फार, पण थोडा तरी आपण केला पाहिजे. पुढे बघा आता 101 क्रमांकाची ओवी. आत्तापर्यंत आपण 100 ओव्या पूर्ण केलेल्या आहेत. आता 101 ओवी मी वाचतो माय मागे म्हणा. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काहत तुम्हा पाठी काढत तुम्हा पाठी. मग तुम्ही जर का स्वधर्माचं आचरण कराल तर काय होतं, ज्ञानोबाराय म्हणतात की मूर्तिमंत दैवच तुमचा शोध घेईल. बालेराव महाराज कुठं राहतात बा दैवच तुमच्याकडे येईल. तुम्ही दैवाच्या मागं रागायची गरज नाही. पण हे कधी घडेल की जेव्हा तुम्ही स्वधर्माचा आचरण कराल, सर्व सुख तुमच्या हातात येतील. पुढे बघा, ऐसे समस्त भोग भरित ओहाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. स्वधर्म जर का तुम्ही अनुष्ठान कराल तर तुमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होतील. आणि तुम्ही ओहाल तुम्ही अनार्थ. अनार्थाचा अर्थ आहे निश्चितपणे तुम्ही सुखी व्हाल. बघा, ही ज्ञानोबा यांची गॅरंटी आहे आपल्याला. फक्त आपण काय केलं पाहिजे, स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. आता पुढे 103 ओव्यापासून ते 107 ओव्यापर्यंत जे स्वधर्म करत नाहीत त्यांना काय काय शिक्षा देतो देव, हे पुढं सांगितलेलं आहे. आता ही पुढची पहिलीच ओवी बघा, त्याच्यामध्ये 103 क्रमांकाची ओवी आहे. का झाल्या सकळ संपदा
जो अनुसरेल इंद्रिय मदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची युक्त होऊन या स्वादा विषयांची ज्या माणसाला सकळ संपदा मिळाली, पगार वाढला कधी जेव्हा यज्ञ तो चांगला कर्म करायला लागला, त्याचा पगार वाढला, सगळी समृद्धी त्याला मिळाली, परंतु त्याने काय केलं, इंद्रियाचेच लाड पुरवले, पैसे आले, स्वतःवरच शरीरावर खर्च केले आणि लुब्ध झाला कशामध्ये, विषयामध्ये. अशा माणसाला मग काय पुढे यमाचा दंड आहे. पुढे 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 ते सांगतात. आणखी कोणाकोणाला होईल असं यमाची शिक्षा पुढे बघा. तिही यज्ञ भाविका सुरे जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्म सर्वेश्वरी न भजेल जो. दत्त ज्ञानोबाराय म्हणतात, देवतांनी दिलेली संपत्ती जर का तो स्वधर्म कार्यास खर्च नाही केली त्याला तर, आणि भगवंताची भक्ती त्यांनी केली नाही नंतर, तर मग त्याला अपाय आहे नंतर. पुढे बघा. अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. तो अग्नीचं हवन करणार नाही आणि देवताचं पूजन करणार नाही आणि ब्राह्मणाला जेव घालणार नाही, त्याला मग पुढे काय आहे, अपाय आहे. आमचे वडील सांगायचे बरं का, मला सांगायचे, एक तरी आपण ब्राह्मण महिन्यातून एकदा तरी आणि एक वारकरी आपण जेव घातला पाहिजे. ते घालायचे ते घालायचे. आणि काय असतं माहिती आहे का, हे सगळं पूर्वी पार चांगलं केलेलं आहे आपलं, पण आपण ते विसरत चाललेलो आहे. पुढे बघा आता. विमुख होईल गुरु भक्ती आदर न करील अतिथी संतोषीने दिल ज्ञाती आपुली. जो गुरुला मानणार नाही, गुरुची भक्ती करणार नाही आणि आदर न करील अतिथी, अतिथी देवो भव, अतिथी जो आला तर त्याचा आदर आपण केला पाहिजे. आपल्याला जे करता येईल, असं नाही की एकदम त्याला मिष्टान्न द्यायला पाहिजे, पण नुसतं आपण पाणी जरी दिलं आणि या बसा जरी म्हटलं तरी आपलं काय, काही माणसं दरवाजाच उघडत नाहीत हां. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे, कोणावर भरोसा ठेवायचा असंही आहे. आणि दरवाजा उघडा घेतात ना. नाही आता सगळंच हे झालेलं आहे. आता पुढे बघा. आणि संतोषी नेतील ज्ञाती. बघा, जो नातेवाईकांना खुश नाही ठेवत. बघा, आपण आताची पिढी आहे, नातेवाईकच मानत नाहीत. आता तर काय झालं माहिती आहे का, एक मुलगा असतो किंवा एक मुलगी असते ना, तिला मामा असतो ना मावशी असते ना चुलते असतात. आता आपले जे नाती आहेत ना, ते आता कमी कमी झालेत आहे की नाही. आता मानायलाच तयार नाही. आता पुढे कसे होते, मला स्वतःला 6 काका होते आम्हाला आणि 4 आत्या होत्या मला. तर आता हा परिवार आहे का, आता नाही. पुढे बघा. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलपणे प्रमतू केवळ भोगासक्तो होईल जो स्वधर्म करणार नाही आणि अथिलपणे प्रमतू म्हणजे प्रमाद, उन्मद जगेल. बघा, आता IPLचं मी तिकीट बघितलं, माझ्या सगळ्यांनी सांगितलं म्हणजे 30,000 रुपये तिकीट. म्हणजे ती जी मॅच आहे ती आपण टी व्हीवर बघू शकतो, पण 30,000 रुपये तिकीट घालून लोक जातात. तर हा उन्मत्तपण आहे. पुढे बघा. केवळ भोगासक्त होईल. जो भोगासक्त होईल त्याला मग पुढे अपाय आहे. त्याला भगवंत काय करणार, त्याला शिक्षा करणार. आपल्याला दिसत नाही शिक्षा केलेलं. आपण असं म्हणता यायला माझं एवढं चांगलं होतं, पण नाही, आपण असं म्हणतो की कोणाची नजर लागली मला काय सांगता येत नाही. नजर तुझीच आहे,
आपलंच कर्म आपल्याला आहे. ते कुठे काय करतात? कोणी आपलं वाईट करत नाही आणि कोणी आपलं चांगलं करत नाही. माझा मीच झालो शत्रू. तुकाराम महाराज म्हणतात, मीच माझा शत्रू झालो. आपणच आपले शत्रू होतो. पुढे बघा, त्याच्यामध्ये माऊलीने एका ठिकाणी हर्षसाहेब उदाहरण दिलेलं आहे. तो कोष कीटक असतो बघा, तो काय करतो, चांगलं जाळं विणवतो आणि काय करतो, त्या विणातच स्वतःलाच अडकून घेतो. बाहेर यायचा जो प्रवेशद्वारच तो तयार करत नाही आणि मरून जातो. अशीच परिस्थिती. पुढे बघा, आता मी काय म्हणतो, आपले 20 मिनटं झालेले आहेत आणि ना हे याचा पुढचा परिणाम काय होईल हे आपण उद्या बघू, आहे की नाही? बरोबर की नाही? कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने अपने माता पिता की गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे देवे वाग्यज्ञ तोषावे जे फळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ. विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिनाथ वर्षच सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटू तुझा कला कल्पतरूचे हरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते किंबहुना सर्व सुखी पूर्ण होरी ते लोकी. भजते तो आदिपुरखे अखंडित आणि ग्रंथो विजय विशेष लोकी ये. दृष्टा दृष्टी विजय होवावे जी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया. येणेवरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती शांती.